दरम्यान डॉक्टरांच्या संपाविरोधात सामान्यांचा संताप आता उसळू लागलेला आहे। औरंगाबादच्या कन्नड शहरातील लक्ष्मी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे। रुग्णालय बंद असल्याने संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या तोडफोडीत रुग्णालयाचं मोठं नुकसान झाल्याची ही माहिती हाती येते। पुढच्या बातमीकडे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पुण्याहून दिल्लीला परतत असताना रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात अधिकाऱ्याला मारहाण केली। या घटनेनंतर एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी रवी गायकवाड यांची चांगलीच कानउघाडणी केली। रवी गायकवाड पुण्याहून दिल्लीला निघाले होते। त्यांच्याकडे बिझनेस क्लासचं तिकीट होतं, मात्र विमान फक्त इकॉनॉमी क्लाससाठी होतं। त्यामुळे दिल्लीत पोहोचल्यानंतर गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। त्याचं पर्यवसान वादात होऊन रवी गायकवाड यांनी सुकुमार नावाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली। गायकवाडांना आता एअर इंडियानं काळ्या यादीत टाकलेलं आहे। शिवाय शिवसेनेनं देखील त्यांच्याकडे खुलासा मागितलाय। मैं शिवसेना एमपी हूँ, ऐसा मत करो, आप सीनियर है और मैं टीचर हूँ। रिक्वेस्ट कर रहा हूँ आपसे, सब एरोस्टेस और कर्मचारी अंदर ही थे, फिर भी आवाज फटका लावला। त्यानं मला पकडायला आला, शँडल काढून 25 शँडल मारलेत त्याला। सर आपके साथ बदतमीजी हुई? बिल्कुल हुई, 100%। सर आपको आपका चश्मा भी तोड़ दिया सर? हाँ, तोड़ दिया। क्या आपको लग रहा था कि ऐसा कभी होगा? नहीं, सवाल ही नहीं उठता। मेरा चश्मा टूटा था। आपको लगता है कि आप FIR होनी चाहिए? बिल्कुल 100% होनी चाहिए। गारपिटीची नुकसान भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्याला मंत्रालयात मारहाण झाल्याचं समोर येतंय। गारपिटीने नुकसान झालेले रामेश्वर भुसारे नुकसान भरपाई मागण्यासाठी मंत्रालयात आले होते। जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असं सांगत भुसारे यांनी तिथंच ठिय्या मांडला। ते जात नाही तसं बघून तिथल्या सुरक्षा रक्षकानं लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप भुसारे यांनी केलाय। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या 9 कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोणंद शहराजवळील सोना अलाइज कंपनीच्या अधिकाऱ्यानं दाखल केलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कंपनीच्या 2 कामगार संघटनांपैकी एकीचं नेतृत्व हे उदयनराजे करतात, तर दुसऱ्या संघटनेचं नेतृत्व रामराजे निंबाळकर यांच्या हातात आहे। रामराजे यांच्या संघटनेला कंपनी झुकतं माप देते। या समजुतीतून उदयनराजेंनी राजकुमार जैन नावाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे आणि त्या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय। विदर्भवादी आणि राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या गाडीवरती औरंगाबादेत दगडफेक झाली। मराठवाडा मुक्ती मेळाव्यासाठी अणे हे औरंगाबादेत होते। यावेळी सेनेनं त्यांच्या विरोधात निदर्शनं केली, तसंच जोरदार घोषणाबाजी करत अणेंच्या गाडीवर हल्ला केला। श्रीहरी अणे मराठवाडा मुक्ती मेळाव्यात व्याख्यान देण्यासाठी आलेले होते। त्यावेळी मराठवाडा महसूल प्रबोधिनीजवळ हा सगळा प्रकार घडला। MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना संसद परिसरामध्ये मारहाण केल्याचा दावा करत सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न एका तरुणानं केलाय। गोरखनाथ खरजुल असं या तरुणाचं नाव आहे। आपण शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचे समर्थक आहोत असा दावाही त्यानं केलाय। मात्र असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र आपल्याला कुठलीही मारहाण झाली नसल्याचं म्हटलंय। केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा दावाही ओवैसींनी केलाय। मी त्यांना म्हणलो क्यों, लेकिन त्यावेळेस मला काय छत्रपतींचा मावळा असल्या कारणाने समोर उभा असल्यानंतर तुम्ही मला सांगा का हात कसा खाली राहील?